नमस्कार मित्रांनो, नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभाच्या निवडणुका पार पडल्या आहेत. धक्कादायक निकाल हे आपल्याला सर्वत्र पाहायला दिसले, परंतु त्यापैकी एक होता कर्जत जामखेडचा. राम शिंदे यांचा 1243 मतांनी रोहितदादा यांनी पराभव केल्यानंतर गोपीचंद पडळकर साहेबांनी त्यांना कसा टॉन्ट मारला ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा आणि नक्की कमेंट करा आणि सर्वसामान्याचा आवाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तो शेमडा आहे, तो 1100 का 700 मतांनी निवडून आलाय. तो तर मोटर रुबाबात बोलत होता महाराष्ट्रामध्ये. आता माझ्यावर बोलताना म्हणायचं की मागच्या दाराला तू काय रे, मी 40,000 मतांनी निवडून आलो. तो 1100 मतांना पवारांचे एवढे पैसे लुटलेले, भ्रष्टाचार केलेले पैसे जातीवाद करून 1100 मतांना आलाय. ते पण कुठं पेट्या पळवून येतो, अमुक करतो तमुक करतो. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात घाण केली असेल ते ह्या रोहित पवारांनी केली आहे. सोशल मीडियामध्ये टीम ठेवणं, लोकांना टार्गेट करणं, त्यांच्यावरती चिखलफेक करणं, टीका करणं. आणि म्हणे मी शरद पवारांनी स्टेटमेंट असं केलं की रोहित आता कर्जत जामखेडचं काम करतोय आणि तो आता 24ला महाराष्ट्रात काम करेल. म्हणजे त्याला मंत्री करणार का काय करणार? तो इतका हवेत गेला त्याचा पतंग, तो कटला आता ते खाली